बाळूमामाचे दर्शन या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक विषय आणलेला आहे. तर एवढं करून पण कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही, सक्सेस मिळत नाही आपल्याला. याबद्दलचे मी तुम्हाला बाळूमामांचे सखोल संदेश सांगणार आहे. भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. भक्तांनो, ठीक आहे, तर चला पाहूया. खूप प्रयत्न करूनही कामात यश मिळत नाही, ही भावना मनात खूप त्रास देते. अशा वेळी बाळूमामांचे विचार आपल्याला धीर देतात, मार्ग दाखवतात आणि पुन्हा उभं राहायला शिकवतात. भक्तांनो, बाळूमामा सांगतात, माणसाने प्रयत्न सोडू नये, कारण प्रत्येक प्रयत्न हा देवाकडे केलेली प्रार्थना असते. तू कितीही मेहनत करत असलास तरी लगेच यश मिळालं नाही म्हणून निराश होऊ नकोस, कारण कधीकधी देव आपल्याला थांबवतो, कारण त्याला तुझ्यासाठी अजून काही मोठं आणि चांगलं ठेवलेलं असतं. अपयश म्हणजे शेवट नाही, तर तो एक इशारा असतो. अजून थोडं शिक, अजून मजबूत हो. भक्तांनो, बाळूमामांच्या विचारानुसार जेव्हा सगळं चुकीचं चाललं आहे असं तुम्हाला वाटतंय, तेव्हाच योग्य गोष्ट घडण्याची सुरुवात होत असते. तू करत असलेले प्रयत्न वाया जात नाही. प्रत्येक अपयश तुला काहीतरी शिकवतं, तुला अधिक सक्षम बनवतं. जसं शेतकरी बी पेरतो तेव्हा लगेच पीक येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, मेहनत करावी लागते, संयम ठेवावा लागतो. तसंच आपल्या आयुष्यातही आहे. भक्तांनो, बाळूमामा सांगतात, धीर आणि विश्वास ठेवणारा माणूस कधीही हरत नाही, कारण देव त्याच्या पाठीशी असतो. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, आपल्याला कोणी मदत करत नाही, पण खरं तर देव आपल्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून असतो. तो आपल्या परीक्षेतून आपल्याला घडवत असतो. तुझ्या मनात जर शंका येत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव आणि देवावर श्रद्धा ठेव, कारण ही दोन गोष्टी एकत्र आल्या की यश नक्की मिळतं. बाळूमामांचा संदेश असा आहे की अपयश आलं म्हणून थांबू नकोस, कारण तुझं यश कदाचित एक पाऊल पुढेच उभं आहे. तू आज जे सहन करतो आहेस ते उद्या तुझी ताकद बनेल. प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष तुला एक नवीन रूप देतो, म्हणून कधीही हार मानू नकोस. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या कृतीत प्रामाणिकपणा आहे. त्याला यश मिळवण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. म्हणूनच पुन्हा उभं राहा, पुन्हा प्रयत्न कर आणि भक्तांनो, मनापासून प्रार्थना करा. तुझं यश नक्कीच तुझ्याकडे येईल, योग्य वेळ आल्यावर येईल. ठीक आहे भक्तांनो, या गोष्टीकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. तुझ्या मनात सगळं येत असेल तर भक्तांनो, या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. मी एवढं करत असून सुद्धा का आड माझ्या येते प्रत्येक गोष्ट, याचं उत्तर हे बाळूमामांच्या विचारात सापडतं. बाळूमामा सांगतात, कधीकधी प्रयत्न कमी नसतात, पण दिशा चुकीची असते. आपण मेहनत तर खूप करतो, पण कधी स्वतःकडे पाहत नाही. आपली चूक कुठे होते, आपल्याला आपल्यात काय सुधारणा हवी आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त काम करत राहणं पुरेसं नाही, तर योग्य पद्धतीने काम करणं खूप गरजेचं आहे. ते पुढे सांगतात, स्वतःला ओळखणं हेच यशाचं पहिलं पाऊल आहे. तू स्वतःला विचार, मी जे करतोय ते मनापासून करतोय का? माझ्यात अजून काय सुधारणा होऊ शकते? मी अपयशातून खरंच काय शिकलोय का? कारण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवायला येतं, पण आपण जे समजून घेतलं नाही तर तेच अपयश पुन्हा पुन्हा येत असतं. लक्षात ठेवा. बाळूमामांचा आणखी एक गहिरा विचार म्हणजे, मनात भीती असेल तर हातात ताकद असूनही माणूस हरतो. कधीकधी आपल्याला अपयशाची भीती पुढे जाऊ देत नाही. पुन्हा अपयश येईल या विचारामुळे आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न आपण करत नाही. लक्षात ठेवा. म्हणूनच आधी मनातून भीती काढून टाका. ते बाळूमामा सांगतात की विश्वास हा सर्वात मोठा शस्त्र आहे, स्वतःवर आणि देवावर. लक्षात ठेवा. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा तुझ्या कामात एक वेगळी ऊर्जा येते, आणि देवावर श्रद्धा ठेवलीस तर तो तुला योग्य वेळी योग्य देत राहतो. लक्षात ठेवा.
तर भक्तांनो बाळूमामा सांगतात पुढे, अरे माझ्या लेकरांनो, जेव्हा आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे चालत नाही आयुष्यामध्ये, तेव्हा समजून घे की देव तुझ्यासाठी काहीतरी वेगळं आणि योग्य घडवत आहे. कधीकधी आपण खूप कष्ट करतो, मनापासून प्रयत्न करतो, पण तरीही यश मिळत नाही. अशा वेळी मन खचतं, आत्मविश्वास कमी होतो. पण बाळूमामांच्या विचारानुसार हे सगळं आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, एक परीक्षा आहे. देव कधीच कोणाला विनाकारण थांबवत नाही. तो फक्त योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला तयार करत असतो. तू आज ज्या अडचणीमधून जात आहेस त्या तुला मजबूत बनवत आहेस. प्रत्येक अडथळा तुला काहीतरी शिकवतोय. जसं लोखंड तापल्याशिवाय मजबूत होत नाही, तसं माणूसही संकटाशिवाय घडत नाही. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, तुझं मन जितकं शांत आणि स्थिर राहील तितकंच तुझं आयुष्य योग्य दिशेने जाणार आहे. म्हणूनच अपयश आलं म्हणून स्वतःवर शंका घेऊ नकोस, कारण अपयश तुझी किंमत कमी करत नाही, तर तुझी क्षमता वाढवतं. प्रयत्न करत राहणं हेच खरं यशाचं गुपित आहे. तुला कदाचित वाटत असेल की मी एवढं करतोय तरी मला का नाही मिळत, पण लक्षात ठेव, प्रत्येकाला सगळं एकाच वेळी मिळत नाही. काहींना लवकर मिळतं, काहींना उशिरा, पण जे उशिरा मिळतं ते जास्त टिकत नाही आणि जास्त मौल्यवान असतं. लक्षात ठेवा, बाळूमामांचा एक गहिरा संदेश आहे. ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे खऱ्या अर्थाने यश येतं. लक्षात ठेवा, तू जर थांबला नाहीस, हार मानली नाहीस, तर भक्तांनो यश तुला शोधत येईल. कारण देवाला मेहनतीची, माणसाची किंमत माहीत असते. लक्षात ठेवा, कधी कधी आयुष्य आपल्याला एकटं सोडल्यासारखं वाटतं, पण बाळूमामा सांगतात की देव तू एकटा नाहीस, देव तुझ्या सोबत आहे. फक्त त्याच्यावरती तुला विश्वास ठेवावा लागेल. तुझ्या प्रत्येक अश्रूंना अर्थ आहे, प्रत्येक संघर्षाला कारण आहे. आज तू जे सहन करतो आहेस ते उद्या तुला एक वेगळी ओळख देणार आहे. भक्तांनो, बाळूमामा सांगतात, महत्त्वाचा संदेश देतात. लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेव, देवावर श्रद्धा ठेव आणि वेळेवर विश्वास ठेव. कारण या तिन्ही गोष्टी मिळाल्या की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. म्हणूनच थांबू नकोस, खचू नकोस, कारण तुझं यश अजून थोडं पुढे उभे आहे. लक्षात ठेवा. तर भक्तांनो, बाळूमामा पुढेही सांगतात, यश मिळत नाही याचा अर्थ तू अपयशी नाहीस, तर तू अजून तयार होत आहेस. आपण नेहमी यश म्हणजे फक्त परिणाम समजतो, पण बाळूमामांच्या मते खरा यशाचा प्रवास हा आतून सुरू होतो. तू करत असलेले प्रयत्न, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना, हे सगळं तुला घडवत आहे, तर तुला तयार करत आहेत त्या मोठ्या क्षणासाठी. कधी कधी देव आपल्याला यशापासून दूर ठेवतो, कारण आपल्याला त्या यशाची किंमत समजावी. लक्षात ठेवा, म्हणून दूर ठेवत असतो. जर सगळं सहज मिळालं असतं तर त्याची किंमत कळली नसती. म्हणूनच अडचणी येतात, संघर्ष येतात भक्तांनो, कारण त्यातूनच आपल्याला कळतं की आपण किती मजबूत आहोत. बाळूमामा सांगतात की तुला जे मिळतं आहे, तुला जे मिळत नाही ते तुझ्यासाठी नाही असं नाही, ते तुला योग्य वेळ येईपर्यंत थांबायलाच शिकवते. आयुष्यात वेळ ही खूप मोठी गोष्ट आहे. भक्तांनो, तू आज जे मागतो आहेस ते कदाचित उद्या मिळणार नाही, आणि जेव्हा ते जास्त योग्य आणि जास्त चांगलं असेल. मनातली घाई ही यशाची सर्वात मोठी अडथळा आहे. आपण लगेच परिणाम पाहू इच्छितो, पण निसर्गात सगळं भक्तांनो हळूहळू घडत असतं. झाड वाढायला वेळ लागतो, फुलं उमलायला वेळ लागतो, तसंच आपल्या यशालाही वेळ लागत असतो. लक्षात ठेवा. बाळूमामा आणखी एक वेगळा विचार सांगतात, तुझं यश, तुझं अपयश हे तुझं शत्रू नाही, ते तुझं शिक्षक आहे. तू प्रत्येक वेळी पडतोयस तेव्हा तुला काहीतरी शिकायला मिळतं, आणि ते शिकतं तेच पुढे जिंकतं. म्हणून अपयशाला घाबरू नकोस, त्याला स्वीकारा. ज्याने स्वतःला जिंकलं त्याला जग जिंकायला वेळ लागत नाही. तुझ्या मनात जर शंका, भीती आणि नकारात्मक विचार आहेत तर ते आधी जिंकायला शिक, कारण बाहेरचं यश मिळवण्यापेक्षा आतलं जगणं, जिंकणं जास्त महत्त्वाचं आहे. बाळूमामा सांगतात की तुझा मार्ग कठीण आहे म्हणजे तू चुकीच्या वाटेवर आहेस
असं नाही भक्तांनो, तर कदाचित तू मोठ्या ध्येयाकडे चालला आहेस. मोठं काही मिळालं असेल तर संघर्ष मोठा असतो. सोप्या वाटा सगळ्यांसाठीच असतात, पण कठीण वाटा त्या मोजक्या लोकांसाठी असतात जे इतिहास घडवतात. भक्तांनो, बाळूमामा सांगतात एक वेगळा आणि खूप गहिरा संदेश. देव तुझी परीक्षा घेत नाही, तो तुझ्यावर विश्वास ठेवतो. म्हणूनच तुला मजबूत बनवत आहे, लक्षात ठेव. म्हणूनच आज जे काही चाललं आहे ते तुझ्या विरोधात नाही, ते तुझ्या फायद्यासाठी चाललं आहे. तू फक्त थांबू नकोस, कारण तुझं यश तुझ्या प्रयत्नापेक्षा जास्त जवळ आहे. पण हार मानली नाहीस तर कायम दूर राहशील, लक्षात. तर भक्तांनो, बाळूमामा सांगतात तू हरतोयस असं तुला वाटतंय, पण खरं तर तू शिकत आहेस. आयुष्यात प्रत्येक वेळी यश मिळालं असतं तर आपण कधीच थांबून विचार केला नसता. पण जेव्हा अपयश येतं तेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारतो, मी कुठे चुकतोय? आणि हाच प्रश्न तुला पुढे नेत आहे. कधी कधी आपण खूप धावतो, पण बाळूमामा म्हणतात फक्त वेगाने धावणं महत्त्वाचं नाही, योग्य दिशेने चालणं महत्त्वाचं आहे. तू जिथे पोचायचं ठरवलं आहेस तिथे जाण्यासाठी कदाचित तुला थोडं थांबावं लागेल, विचार करावा लागेल आणि दिशा बदलावी लागेल. कारण चुकीच्या मार्गावर कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. मन थकलं की माणूस हरतो, शरीर थकलं की चालतं. तू कदाचित शरीरातील मेहनत खूप करत असशील, पण जर मनात शंका, भीती आणि नकारात्मक विचार असतील तर तेच तुझं सर्वात मोठं अडथळा निर्माण करतात. म्हणून आधी मन मजबूत कर. बाळूमामा सांगतात तुला जे मिळत नाही ते तुला थांबवण्यासाठी नाही, तर तुला अजून योग्य बनवण्यासाठी आहे. तू आज ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करतो आहेस, तू भक्तांनो त्या तुला मिळतीलच, पण जेव्हा तू त्यासाठी पूर्णपणे तयार असशील तेव्हाच. प्रत्येक वेदना ही एक संदेश घेऊन येते. तुला ज्या आठवणी येत आहेत त्या फक्त त्रास देण्यासाठी नाहीत, त्या तुला काहीतरी शिकवण्यासाठी आहेत. जर तू त्या समजून घेतल्या तर त्या तुझी ताकद बनतील. बाळूमामा म्हणतात तुला कोणी थांबवू शकत नाही भक्तांनो, फक्त तू स्वतःला थांबवतोस. हे खूप मोठं सत्य आहे. बाहेरचं जग तुला कमी थांबवतं, पण तुझ्या मनातले विचार तुला जास्त थांबवत असतात. मी नाही करू शकत हा विचार काढून टाक आणि बघ सगळं बदलायला लागेल. वेळ ही सर्वात मोठी गुरु आहे. तुला आता वाटतंय की काहीच होत नाही, पण काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी तू मागे वळून बघशील तेव्हा तुला कळेल हे सगळं का होत आहे. बाळूमामाचा खूप एक वेगळा संदेश इथे सांगितलेला आहे. कधी कधी मिळालेलं यश आनंद देतं, पण न मिळालेलं यश माणूस घडवत असतं. म्हणून जे मिळालं नाही त्याबद्दल दुःख करू नकोस, कारण कदाचित तेच तुला भविष्यात खूप मोठं काही देणार आहे. तुझा प्रवास इतरांसारखा नाही, म्हणूनच तुझं यशही वेगळं असेल. तू स्वतःची तुलना इतरांशी करू नकोस. कोणाला लवकर मिळतं, कोणाला उशीर मिळतं, पण प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो, लक्षात ठेव. भक्तांनो, बाळूमामा सांगतात शेवटी हार मानणं सोपं आहे, पण थांबून पुन्हा प्रयत्न करणं हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. म्हणूनच तू थांबू नकोस, तू खचू नकोस. तू स्वतःवर विश्वास ठेव, कारण तुझं आयुष्य बदलायला एकच योग्य क्षण पुरेसा असतो आणि तो क्षण कधीही येऊ शकतो. बोला बाळूमामाच्या नावानं सांग बरं. भक्तांनो, अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ.